नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व गोड ताईंना, दादांना रक्षाबंधनाच्या अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मंडळी, रक्षाबंधन म्हणजे फक्त राखी बांधण्याचा सण नसून या छोट्याशा धाग्यामध्ये भाऊ बहिणींचं प्रेम, विश्वास, आपुलकी आणि एकमेकांच्या रक्षणाची भावनाही जोडलेली असते. महाभारतामध्ये एक कथा आहे बघा, सर्वांना ती माहितीच असेल. एकदा भगवान श्रीहरिकृष्णांच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळेला द्रौपदीने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून त्याची पट्टी काढली आणि ती भगवान श्रीहरिकृष्णांच्या हाताला बांधली. आता त्यावेळेला द्रौपदीने हा धागा कुठलीही अपेक्षा न ठेवता बांधला होता. तिच्या मनामध्ये भगवान श्रीहरिकृष्णाविषयी प्रेम, आपुलकी, जिव्हाळा ही भावना होती आणि भगवान श्रीहरिकृष्णाने द्रौपदीच्या या प्रेमाची आठवण ठेवली. हा फक्त धागा नसतो, त्यामागे असते प्रेमाची भावना, विश्वासाची भावना आणि एकमेकांसाठी सदैव उभं राहण्याचं वचन. रक्षाबंधनाच्या दिवशी बांधली जाणारी ही राखी आपल्याला या सुंदर नात्याची आठवण करून देते. तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधन कधी आहे, रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे, आपण रक्षाबंधनासाठी जे ताट तयार करतो किंवा ओवाळण्यासाठी जे ताट तयार करतो त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात, त्या वस्तूंचं महत्त्व आणि या रक्षाबंधनाच्या दिवशी कोणता महत्त्वाचा आणि सुंदर संदेश द्यायचा आहे, म्हणजे मला तो द्यायचा आहे, तो मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण या माहितीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेवटी तुम्हाला आवडला तर व्हिडिओला शेअर करा. आणि सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं, माझे असेच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण बघू यावर्षीचा म्हणजे 2026चा रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त. रक्षाबंधनाचा मुहूर्त तसा हा विषय खूप छोटा आहे, पण आजकाल ना हा विषय खूप मोठा होऊन बसला आहे बघा. कसं आहे, पौर्णिमा आहे 2 दिवस, गुरुवारी आणि शुक्रवारी. गुरुवारी आहे नारळी पौर्णिमा आणि शुक्रवारी आहे रक्षाबंधन. आता या पौर्णिमेचा टायमिंग दिलेला आहे सकाळी 9:48 अशी ही पौर्णिमा संपते, म्हणजे 10 वाजेपर्यंत संपून जाते. मग आता 10 वाजेपर्यंतच रक्षाबंधन करायचं आहे का, म्हणजे त्यानंतर भावाला ओवाळायचं नाही का, राखी बांधायची नाही का? तर मला तरी असं वाटतंय असं काही नसतं. त्या दिवशी रक्षाबंधन दिलेलं आहे ना, आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेलं असतं आणि दिलेलं आहेच. अगोदर आदल्या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन आहे. तर रक्षाबंधन दिलेलं आहे. जरी पौर्णिमा संपली जरी असली तरी राखी बांधायला आणि भावाचं औक्षण करायला मला तरी असं वाटतं काहीही हरकत नाही. त्याचं कारण असं आहे बघा, आम्ही जेव्हा लहान लहान होतो ना तर त्यावेळेला अशा 2 पौर्णिमा येतच असतील की, पण रक्षाबंधन ज्या दिवशी आहे ना त्या दिवशी आम्ही दिवसभरात कधीही रक्षाबंधन करायचो. आणि आता पण तसंच आहे ना, ज्या वहिनी जवळ आहेत त्या सकाळी लवकर आवरून भावाच्या घरी जाऊ शकतात किंवा एक दिवस अगोदर पण जाऊ शकतात राखी बांधायला, किंवा भाऊ पण त्यांच्याकडे येऊ शकतो. पण जर ज्या लांब असतील तर त्यांनी कसं करायचं, आणि त्यांच्याकडे जर वेळ नसेल मुक्कामी भावाकडे किंवा बहिणीकडं आदल्या दिवशी जाणं जर शक्य नसेल तर मग त्यांनी काय करायचं? तर मला असं वाटतं रक्षाबंधनच्या दिवशी जरी पौर्णिमा सकाळी संपत असली तरी रक्षाबंधन हा सण सर्वच भावांनी आणि बहिणींनी दिवसभर साजरा करावा, आणि मी सुद्धा करणार आहे. कारण रक्षाबंधनच्या दिवशी मी तर सकाळी माझी सगळी कामं आवरत मग माझ्या माहेरी भावांकडे जाणार आहे. तर त्यामुळं साधारण मला दुपारच होणार आहे. ठीक आहे ना, हा सण आपल्याला प्रेमाने मनापासून करायचं आहे. मग एखादी गोष्ट जेव्हा आपण प्रेमाने आणि मनापासून करतो ना, तरी मला तरी वाटतं त्याला मुहूर्ताची काही गरज नाही. बरोबर ना? या गोष्टीशी तुम्ही सहमत असाल तर तशी मला कमेंट नक्की करा. व्हिडिओला सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, लाईक नाही केलं तरी चालेल, पण मी आत्ता जे सांगितलं तुम्हाला जर पटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट माझ्या या विचारांसाठी नक्की करा. ठीक आहे? चला आता आपण पुढच्या विषयाकडे वळू.
आणि ना मला इथं एक सांगायचं आहे की तुम्ही सर्वजण, माझे ताई, दादा, माझ्या मैत्रिणी, सर्वजण इतके छान कमेंट करतात माझ्या व्हिडिओला, तेव्हा तुमचे सर्वांचे अगदी मनापासून आभार आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद. अशाच कमेंट करत राहा छान छान. आणि त्यामुळं काय होतं, अशी नवीन नवीन माहिती सांगायला मलासुद्धा प्रोत्साहन मिळतं बरं का. आता जे आपण औक्षणासाठी ताट तयार करतो, ओवाळण्यासाठी ताट तयार करतो, ते ताट तुम्हाला मी इथं दाखवते आणि माहिती पण सांगते, अगदी थोडक्यात सांगते. ठीक आहे. तर आता चला बघूया ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असायला पाहिजे. ठीक आहे. तर हे बघा इथं आपलं आता ताट आहे. मागच्या कॅमेऱ्याने दाखवते मी तुम्हाला, म्हणजे व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. आता आपल्या ताटामध्ये सगळ्यात अगोदर कुंकू. कुंकू हे आपल्या संस्कृतीमध्ये मंगलतेचं आणि शुभत्वाचं प्रतीक मानलं जातं. भावाच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावताना बहिणीच्या मनामध्ये भावाच्या आयुष्यासाठी सुख, आरोग्य आणि मंगलतेची भावना असते. त्याच्यानंतर दुसरी वस्तू आहे तांदूळ. आपण याला अक्षदा म्हणतो. अक्षदा पूर्णत्वाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानले जातात. भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि भरभराट नांदो अशी भावना अक्षदा लावताना आपल्या मनामध्ये असतात. म्हणजे मनामध्ये ही भावना ठेवली जाते. ताटामध्ये आता तिसरी वस्तू आहे सुपारी. आपल्या परंपरेमध्ये कुठलंही मंगल कार्य असू द्या, तिथं आपण ही सुपारी स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं. जशी सुपारी कणखर असते, तसंच आपल्या भावाचं आयुष्य सुखी आणि कणखर या सुपारीसारखं असावं, असा यामागचा उद्देश असतो. ठीक आहे. आणि आपल्या भावाच्या आयुष्यात कुठलीही अडचण आली तरी त्याने खंबीरपणे त्या अडचणींना सामोरं जावं, अशा या सुपारीसारखं खंबीरपणे अडचणींना सामोरं जावं. त्याच्यानंतर नाणं हे लक्ष्मीचं प्रतीक जरी असलं तरी आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, वैभव नांदावं, आपल्या भावाचं जीवन समृद्ध व्हावं, हा त्यामागचा हेतू किंवा ते कारण. आता हा जो कापूस आहे, हा कापूस काही ठिकाणी ताटामध्ये ठेवतात, काही ठिकाणी ठेवत नाही. तर ह्या ताटामध्ये थोडाफार बदल असू शकतो. ज्या त्या भागामध्ये ज्या त्या पद्धतीनं ह्या ताटामध्ये थोडाफार बदल असू शकतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. कापूस म्हणजे कापूस आपण डोक्यावर ठेवतो, म्हणजे कापसासारखं त्याचं आयुष्य असावं. कापसावाने त्याचे केस अगदी पांढरे होईपर्यंत, म्हणजे त्याला पूर्ण आयुष्य मिळावं, त्याचा वेल छान लांबावा, हा त्याचा मागचा उद्देश. म्हणजे आपल्या भावाचं आयुष्य अगदी आल्हाददायक सुखाने जावं, कुठल्याही प्रकारचा त्याला त्रास होऊ नये, आणि हा दिवा ओवाळण्यासाठी. आता हा दिवा मी इथं देवघरातलाच घेतलेला आहे आणि हे ताट तुम्हाला आता मी तयार करून दाखवलेलं आहे. रक्षाबंधनच्या दिवशी तुम्ही निरंजन घ्या आणि निरंजनीमध्ये समयवात लावा. आणि इतर वेळेस आपण जेव्हा देवाला निरंजनी लावतो तेव्हा त्याच्यामध्ये फुलवात असते. आणि आता आपण जेव्हा ओवाळण्यासाठी घेतात वापरणार आहोत, तर निरंजनीमध्ये समयवात आणि तेल टाकायचं. ठीक आहे. आता मी हा देवघरातला दिवा घेतला तुम्हाला दाखवण्यासाठी. आता आपल्या ताटामध्ये असते सर्वात महत्त्वाची वस्तू, ती म्हणजे राखी. आता राखी म्हणजे फक्त हा धागा आहे का, तर नाही. तो आपल्या प्रेमाचा धागा, विश्वासाचा धागा, आयुष्यभर एकमेकांची काळजी घेण्याचा भावनेचा धागा, बरोबर ना. चला आता हे तुम्हाला मी ताट पूर्ण दाखवलं आणि या ताटामधल्या प्रत्येक वस्तूचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. अगदी तुम्हाला ते समजलंच असेल. भावा बहिणीचं नातं इतकं खास का आहे, तर बघा, भाऊ बहिणीचं नातं हे खूप सुंदर नातं आहे.
लहानपणी एकमेकांशी भरपूर भांडणं होतात, रुसवा फुगवा होतो, चेष्टा मस्करी होते. पण आयुष्यात प्रत्येक वळणावर म्हणजे कठीण प्रसंग असू दे किंवा कोणताही प्रसंग असू दे, त्यावेळी अगोदर आठवण होते ती आपल्या भावाची किंवा बहिणीची. बरोबर ना? म्हणूनच रक्षाबंधन आपल्याला एक सुंदर गोष्ट शिकवते. ही नाती फक्त सणाच्या दिवशी आठवायची नसतात, तर ती आयुष्यभर जपायची असतात. बरोबर? आता राखी बांधताना काय म्हणायचं? आता याचे मंत्र आहेत वेगवेगळे, पण मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. जसं आपण बोलतो असं सांगणार आहे. ठीक आहे? आपल्या भावाला राखी बांधत असताना अगदी मनातल्या मनात म्हणायचं आहे, ही राखी मी तुला प्रेमाने बांधत आहे. तुझ्या आयुष्यामध्ये नेहमी सुख, समाधान आणि यश राहू दे. कोणत्याही अडचणीसमोर तू खंबीरपणे उभा राहू दे. आपलं भावा-बहिणीचं हे प्रेम, विश्वास आणि आपुलकीचं नातं आयुष्यभर कायम असंच राहू दे. हीच प्रार्थना मी देवाजवळ करते. आता राखी बांधताना फक्त एवढंच नाही म्हणायचं, मला बहिणींना इथे एक संदेश द्यायचा आहे. नुसतं भावाला दादा माझं रक्षण कर, त्याच्यासोबत आपण असं पण म्हणावं, तुझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. तू माझा भाऊ आहेस. तुझं सुख माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आपल्या नात्यामध्ये प्रेम, विश्वास, आपुलकी अशीच कायम राहू दे. आणि भावाने सुद्धा बहिणीला काही भेटवस्तू देण्यापेक्षा वचन द्यावं, तुझ्या प्रत्येक सुखात मी आनंदी राहीन. तुझ्या अडचणीच्या वेळी मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा असेल. कोणत्याही गैरसमजाला जागा देणार नाही. कारण खरं रक्षण म्हणजे संकटापासून वाचवणं नव्हे, तर एकमेकांच्या भावना समजून घेणं हे आहे. खरं तर रक्षाबंधनाचा अर्थ हाच आहे. राखीचा धागा हा हातावर बांधला जातो, पण त्याची गाठ ही आपल्या मनामध्ये बांधली जाते. भाऊ जवळ असो किंवा दूर असो, बहिणीच्या हाताने बांधलेली राखी त्याला आपल्या नात्याची आठवण करून देते. ठीक आहे? आणि म्हणूनच या रक्षाबंधनाला आपण एक सुंदर संकल्प करूया. आपल्या भावंडासोबतचं नातं कोणत्याही गैरसमजापेक्षा मोठं ठेवूया. प्रेमाने बोलूया, एकमेकांना समजून घेऊया आणि आपल्या संस्कारांनी मिळालेले सुंदर नातं आयुष्यभर जपूया. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान श्रीकृष्णाची कृपा, आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद आणि आपल्या संस्कारांनी मिळालेले सुंदर नातं आयुष्यभर जपूया. हीच मनापासून प्रार्थना मी स्वामी महाराजांकडे करते. आणि आपल्या भाऊ बहिणींना हा व्हिडिओ शेअर नक्की करा. आणि सण आणि संस्काराची माहिती मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सर्वांना. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद.